नमस्कार, संगीतास कृषी आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण असा हेअर बो कसा बनवायचा तो पाहणार आहोत. हा बो तुम्ही किचन म्हणून सुद्धा वापरू शकता, पण मी हा स्पेसिफिकली क्लिपसाठी बनवलेला आहे. क्लिप लावून हेअरसाठी, जेणेकरून लहान मुलींना हे छान असं दिसतं हेअरला मागे बोवरती किंवा हेअरस्टाईलवरती कुठल्याही लावलं तर. चला तर आपण स्टार्ट करू. हेअर बो बनवण्यासाठी लागणारं साहित्य, मी ही लाईट पिंक कलरची बेबी पिंक कलरची वूल घेतलेली आहे. 2.5 mm क्रोशे हुक वापरते. स्टिच मार्क गरज नाही आहे, यूज केला तरी चालेल, नाही तर तशीही गरज नसते. इथे मी क्लिपला लावणार आहे, म्हणून क्लिप चिपकवण्यासाठी ग्लू जर चिपकवणार असाल तर, किंवा स्टिच केलं तर खूपच उत्तम, फिक्स राहतं. इथे शिवून घेतलं आपण तर. आणि लागणार आहे त्याच्यासाठी सुई, टॅपेस्ट्री नीडल, ते टोकं शिवण्यासाठी आणि याच्यामध्ये हे शिवण्यासाठी, बो शिवण्यासाठी. चला तर आपण स्टार्ट करूया. स्टार्ट करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पिंक कलर सिंगल कलर आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला 42 चेन घेऊन घालायच्या आहेत. त्याच्यासाठी आधी मी असं हे मॅजिक नॉट बनवून घेते. नॉट बनवून घेतली. आता आपल्याला 42 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 आणि 42 असे हा 42 चेन घेतल्यात. क्रोशे हुकच्या बाजूच्या 2 चेन सोडायच्यात आणि तिसऱ्या चेनपासून आपल्याला हाफ डेसी म्हणजे दोऱ्याचा एक वेढा तिसऱ्या चेनमध्ये क्रोशे हुक टाकायचा, दोरा खेचून घ्यायचा आणि तिन्ही लूपमध्ये ॲट अ टाईम दोरा काढायचा, म्हणजे हाफ डेसी घालायचा आपल्याला. पुन्हा प्रत्येक खांबामध्ये एक एक हाफ डेसी घालणार, म्हणजे असे टोटल आपले 40 हाफ डेसी होतील. हाफ डेसी म्हणजे अर्धवट डबल खांब. हे पहा, असं हे मी पूर्णपणे 40व्या खांबापर्यंत कंप्लीट करून घेते. मग आपण पुढचं पाहू. हे पहा, हा शेवटच्या खांबात पण आपण सिंगल हाफ डबल खांब करून घेणार आहे. असे टोटल 40 हाफ डबल खांब झालेले आहेत. आता आपल्याला सेकंड राऊंडसाठी टर्न करायचं आहे. सेकंड आणि थर्ड राऊंड सेम असेल, 3च राऊंड करायचे आहेत आपल्याला. सेकंड राऊंडसाठी 2 चेन घेतल्यात आणि टर्न केलेला आहे. हा पहिला जो खांब आहे तो ह्या 2 चेनाचा खांब असा गृहीत धरून चालायचा आहे आपला आपण. आणि दुसरा खांबापासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे हाफ डबल खांब, पण तो बॅक लूपमध्ये घालायचा आहे. आता फ्रंट लूपमध्ये नाही आहे, असं या साईडला. हा फ्रंट लूप आहे आणि हा बॅक लूप आहे. तर बॅक लूपच्या इथून क्रोशे हुक घालून खेचून घ्यायचा दोरा आणि हाफ डबल खांब कंप्लीट करायचा. अशा पद्धतीने हे सेकंड राऊंड मी कंप्लीट करणार आहे. आणि सेकंड राऊंड जसं इथून घेतलं आहे आपण हाफ डबल खांब, त्या पद्धतीने हे इथपर्यंत मी कंप्लीट करून घेते. असं आपण शेवटच्या चेनपर्यंत कंप्लीट करून घेतलेले आहेत. हे टोटल
40 हाफ डबल खांब घातलेले आहेत. आता आपल्याला हे तिसरं राऊंडसाठी स्टार्ट करायचं आहे. त्यासाठी 2 चेन घेऊन टर्न करायचं. पहिला खांब सोडून द्यायचा हा वाला आणि दुसऱ्या खांबामधून स्टार्ट करायचं बॅक लूपमधून. प्रत्येकी एक हाफ डबल खांब. हे पहा, अशा पद्धतीने हे तिसरं राऊंड पण मी कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू. हे पहा, तिसरं राऊंड पण कंप्लीट झालेलं आहे. शेवटच्या खांबामधून आपण हाफ डबल खांब बनवून घेणार. म्हणजे टोटल 40 हाफ डबल खांब इथे रेडी झालेले आहेत. आता एक चेन घेऊन दोरा खेचून घ्यायचा आहे आणि दोरा हा थोडासा लांब ठेवून कट करायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याला स्टिच करायचं आहे, शिवायचं आहे. म्हणून थोडासा लांब ठेवून कट केलेला आहे मी याचा दोरा. जसं ही पट्टी जी मी बनवलेली आहे ती 42 चेन घेतल्यात आणि त्याच्यावरती 40 डबल खांब करून घेतल्यात, हाफ डबल खांब. तसं अजून एक छोटीशी पट्टी बनवून घेतली मी. याच्यामध्ये मी टोटल 30 चेन बनवल्या आहेत आणि 28 हाफ डबल खांब आहेत. कारण पहिल्या 2 आपण सोडतो. इथे 42 चेन घेतले आणि 40 हाफ डबल खांब बनवले. इथे 30 चेन घेतले आणि 28 हाफ डबल खांब बनवले. आता जो 40 हाफ डबल खांबचा जो बनवलेली पट्टी आहे, त्या पट्टीचा दोरा आपण जो एक्स्ट्रा कट केलेला आहे तो दोरा खेचून घेतला आहे मी, जेणेकरून ही क्लोज झाली. आणि सुईमध्ये घालून घ्यायचा आहे तो दोरा आपल्याला. आणि ह्याला आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे. याचे जे पुढचे टाके जे आहेत त्याला आपण शिवून घेणार आहोत. बरोबर फ्रंट लूपमध्ये शिवून घ्यायचं आहे आपल्याला. आम्हाला जो अटकलेला एक्स्ट्रा दोरा आहे कट करू शकतो आपण. हे पहा, तर ह्याला बरोबर सेंटरला घ्यायचं आणि हा जो दोरा आहे तो दोरा बरोबर भोवती गुंडाळायचा. आणि हे पण जे आहे ते सेंटरला ठेवायचं आहे बरोबर आणि त्याच्याबरोबरच गुंडाळून घ्यायचं आहे आपल्याला. ही जी 30 चेनची पट्टी बनवलेली आहे ती प्रॉपर गुंडाळायची, जेणेकरून याचा शेप बिघडला नाही पाहिजे आणि दोन्ही साईडने सेम आलं पाहिजे. त्याच्यावर आपल्याला पट्टी लावायची आहे. त्याच्या आधी आपण हे दोरे जे आहेत एक्स्ट्रावाले ते हाईड करून घेऊ. पक्की नॉट लावून इथेच ठेवलं आहे मी सुई, कारण मला आता अजून एक याच्या भोवती पट्टी बनवायची आहे इथे. त्यासाठी मी पुन्हा हा दोराच घेणार आहे. मॅजिक नॉट बनवणार आहे आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे पहा याच्या भोवती जाईल एवढं मी
चेन घेतलेल्या आहेत 10 आणि आता क्रोशे हुकच्या बाजूची चेन सोडून बाकी सगळ्या चेनमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल खांब बनवणार आहे आता मी. म्हणजे टोटल 9 सिंगल खांब होतील माझ्या या 10 चेनच्या बेसला. हे पहा, एक चेन घ्यायची, एक्स्ट्रावाला दोरा कट करायचा आहे. आणि हे जे आहे आता इथे असं टिच करून घ्यायचे. त्यासाठी हा जो दोरा इकडचा आहे तोच मी वापरते. एक सिक्युअर नॉट बनवून घ्यायची. आणि एक्स्ट्रावाला दोरा असा आतमध्ये शिवून घ्यायचा. ते असं नॉट घेऊन रेडी झालेला आहे आपला छान असा बो. तुम्ही किचनसाठी वापरू शकता किंवा जसं की मी आधी सांगितलं क्लिपसाठी पण वापरू शकता. असा इथे क्लिप चिपकवून त्याला क्लिपला पण लावू शकता. मी आता हा एक क्लिप उलट्या साईडला शिवून घेणार आहे. ग्लू स्टिकने पण आपण करू शकतो, पण ग्लू स्टिकने प्रॉब्लेम असा होतो की ते राहत नाही प्रॉपर. कधी वॉश केलं आपण तर ते निघून जातं. एक 2-3 टाकून घे, इनफ आहेत. हा फिक्स राहतो 2-3 टाक्यामध्येच. जसे या साईडने टाकले तसे या साईडने पण टाकायचे. बरोबर सेंटरला येईल अशा पद्धतीने मी टाके टाकलेले आहेत. पहा, एक्स्ट्रा नॉट बांधून घेऊन एक्स्ट्रावाला दोरा आतमध्ये इकडे घुसवून टाकायचा आहे आणि कट करून टाकायचं आहे. आणि फायनली रेडी झालेला आहे आपला बोवाला क्लिप. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन पाहायला मिळतील. धन्यवाद.